सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराल्ड. मुंडवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेले तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी फेटाळला. येवलेंनी तत्कालीन महसूल मंत्री आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आलाय. या प्रकरणात नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. त्यानुसार खडक पोलिसात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदार येवले हेमंत गावंडे राहणार इंदिरा मेमरीज बाणेर रस्ता, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस तिघे राहणार नवी पेठ, विद्यानंद अविनाश पुराणिक राहणार इंदूर मध्य प्रदेश, जयश्री संजय एकबोटे राहणार कुलाबा मुंबई, शीतल किसनचंद तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीचा संचालक दिग्विजय अमरसिंग पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. येवले यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोबंडकर यांनी विरोध केला. या जामिनीबाबत तत्कालीन महसूल मंत्र्यांनी 2 वेळा रिग्रांटचा अर्ज नामंजूर केला होता. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीने उच्च न्यायालयात वतनदारांच्या वतीने केलेली रीट याचिका फेटाळली असताना अमेडिया कंपनीच्या पत्रावरून बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला जमीन खाली करण्याचे निर्देश येवले यांनी दिले. व्यावसायिकांशी संगनमत करून शासनाच्या जमिनीची विल्हेवाट लावली, यातून त्याचा हेतू दिसून येतो. या गुन्ह्यात येवले हा प्रमुख आरोपी असून त्याच्या पुढाकाराने आणि सहकार्यानेच हा गुन्हा घडला आहे असा युक्तिवाद बोबंडकर यांनी केला. येवलेच्या वतीने ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.